तुमचं स्वागत आहे ती दिवस म्हणून फूड अँड आवाज ती आज स्कूलला गेले त्यामुळे मी लाईट आता जाण्याला ठेवले वेळ पण आता अंड्याला होणार आहे त्यामुळे आम्ही बाहेर गेलेले होते मग मी मातीत खेळलो खूप मजा केली नंतर गाडी आणली तर मला मजा आली ना तेव्हा मला अजून काय आली ना टाईममध्ये व्हिडिओ आलो आहे माझी गाडी आणतो थांब आमच्या मम्मीने मोमोज बनवले नक्की बघा आमच्या व्हिडिओमध्ये मम्मीने कसे बनवले आहेत बघा लाईक चालू केलं तर कमेंट करा असं आम्ही आता घरात आहे पण तो बघतात प्रोजेक्टर आहे वरती बघा आणि आता आम्ही बघणार आहे प्रोजेक्टर मध्ये पिक्चर आता आम्ही बटन्स ऑफ करणार होते तेव्हा ना आता खूप आला नंतर मी माझी गेला ड्रायव्हर सुट्टी नंतर झोपला पण होतं ना सुट्टी होती स्कूलला आणि मी हेच कापायला गेला बघा असा आमचा प्रोडक्ट वाटतोय खूप मोठा आहे हे बघा आमचं हे आहे खूप मोठं आहे पण आम्ही इथे गाडी चालवतात पण माझी गाडी ही आहे ना ही गाडी ही बघा माझी गाडी अशी गाडी मला माहिती आहे पण मला ही लाटून पाहिजे थोडीशी इझी आहे नंतर मी अगं केला असता तर मी गाडी चालवला असता गाडी चालवून दाखवत होता तर मोमोजसाठी आपल्याला काय लागणार तर बघूया मी इथे मैदा घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच बनवणार होती श्रेयाचीच इच्छा होती की मोमोज खायचेत म्हणून मी याच्यामध्ये मैद्याचा पीठ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे आणि थोडंसं तेल ॲड करून हे छान मिक्स करून घेणार आहे तेल मी साधंच यूज केलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही थोडंसं ॲड केलेलं आहे पहिल्यांदाच बनवणार होते म्हणून थोडेसेच बनवणार आहे मी मोमोज तर नेक्स्ट छान झाले बघे श्रेया काय म्हणते जर तिला आवडले तर पुन्हा मग खूप सारे बनवणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल मीठ आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मग आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकदम घट्ट आणि एकदम पातळसुद्धा पीठ मळायचं नाही आहे मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे मळून मग तेलाचा हात लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे तुम्ही मला श्रेयाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे अशाच प्रकारे बनवतात का आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता या थोडासा तेलाचा हात लावते आणि साईडने तेल लावून ठेवते आता मी पनीर घेतलं आहे 100 ग्रॅम ते आपल्याला छान खिसून घ्यायचं आहे पनीर खिसून घेतल्याने पनीर स्टफिंग छान होतं म्हणून मी हाताने ना मॅश करता चाळणीने पनीर खिसून घेत आहे पनीर छानपैकी खिसून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत तर पनीर खिसून झालं तर आपल्या मी एक चीज क्यूब घेतलेला आहे तुम्हाला जर एक्स्ट्रा चीज टाकायचं तुम्ही एक्स्ट्रा पण टाकू शकतात मी एकच टाकलेलं आहे ते छान खिसून घ्यायचं आहे तर मी इथे एक मिरची घेतली एक कांदा घेतलेला आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे एकदम बारीक असं आणि मिरची पण एकदम बारीक कट करून घेतलेली आहे जर तुमच्या घरात मुलं तिखट खात नाही तर मिरची स्किप करू शकतात पण मी मिरची थोडीशी आणि मी एव्हरेस्ट किचन किंग मसाला ॲड केला 1 TSP इतका किचन किंग मसाला ॲड करत आहे आणि ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डार्क सोया सॉस टाकलेलं मी 1/2 TSP आणि डार्क रेड चिली सॉस पण ॲड केलेला आहे 1 TSP
हे सगळं घेऊन आणि ह्याच्यामध्ये मी बटरसुद्धा 1 क्यूब टाकलेला आहे. सगळं किसून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी पहिल्यांदाच करते म्हणून मी जास्त काय ॲड केलेलं नाही. म्हटलं सॉसेस कशा टाकल्या, जरा काहीतरी वेगळं टेस्ट यावी म्हणून मी सॉस ट्राय केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या व्लॉगमध्ये मी श्रेयाला बाहेरून मोमोज आणून दिलेले, तर तिला आवडले होते. तर ती म्हणाली मम्मी घरी ट्राय कर, म्हणून म्हटलं चला आपण पण घरी ट्राय करून बघूया होत आहेत की नाही होत आहेत. पण खूप छान जमले होते मला. पण फर्स्ट जेव्हा मी बनवला तर शेप जमला नाही, पण सेकंड टाईम जेव्हा बनला तर शेप छान झाला होता. बटर टाकल्याने खूप छान टेक्स्चर येतं, खूपच छान लागतं खायला, म्हणून मी बटर ॲड केलं होतं. आता मी लवकरच चिकन मोमोज पण घेऊन, हे व्हेज पनीर चीज मोमोज आहेत, मी आता लवकरच चिकन मोमोज पण दाखवणार आहे. म्हटलं एकदा चिकनचे ट्राय करून बघूया कसे होतात कसे नाही ते. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडे. आणि ह्याच्यामध्ये आता बघू तुम्ही, पीठ मी आता छान मळून घेतलेलं आहे. आणि एक छोटे छोटे गोळे करून करायचे आहेत. तुम्हाला किती लहान किंवा किती मोठा मोमोज आहे त्याच्यानुसार तुम्ही गोळे करू शकतात. गोळे करून झाल्यानंतर लाटून घ्यायचे आपल्याला पुरीसारखे. तुम्ही पाहू शकता मी पुरीसारखे लाटून घेत आहे. आणि मोमोज आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला सारण किती जास्त हवे कमी जास्त हवे तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. तर बाहेर मोमोज जेव्हा मी आणले होते 50ला 6च होते आणि सारण पण खूप कमी होतं. हेच आपण घरी 50 रुपयामध्ये खूप सारे मोमोज होऊ शकतात. आपण बाहेर खूप महाग असतं. आपण म्हणजे पहिलावाला मोमोजचा शेप बरोबर आला नाही. तुम्ही पाहू शकता मी सेकंड मोमोज जो केला त्याचा शेप खूप छान आला होता. चला आता बाकीची रेसिपी तुम्ही बघून घ्या. मी याच्यामध्ये स्टीमवाले मोमोज केलेत आणि बाकीचे मी फ्रायवाले पण केलेत. ती म्हणाली मम्मा मला स्टीमवाले आणि फ्रायवाले पण ट्राय करायचे आहेत, म्हणून मी अर्धे फ्राय केले आणि अर्धे स्टीम केले. चला तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मी याच्यावर स्टीमर आहे त्याच्यामध्ये मी 10 मिनटाकरता हे स्टीम करायला ठेवले आहेत आपले मोमोज. तुम्ही पाहू शकता आपले मोमोज रेडी झाले आहेत. मी जे माझ्याकडे भांडं आहे स्टीमरचं, मी ज्या भांड्यावर तेल लावलं होतं त्याच्यावरती हे मोमोज ठेवले होते. विदाऊट तेल ठेवलं तर चिपकतील, म्हणून अगोदर कधी पण तेल लावायचे तुम्हाला करण्याआधी. ते छान मोमोज झालेले आहे. आता मी डीप फ्राय करायला घेते दुसरेवाले.
मोमोज टेस्ट करून बघते. हा का डीप फ्रायवाला आणि खूपच भारी झाला आहे. बाहेरपेक्षा पण खूपच छान आणि 5 मिनिटात बनणारी रेसिपी. आता मी स्टीम मोमोज ट्राय करून बघते. हा पण ह्याच्यासारखं खूपच भारी आहे. थँक्यू मम्मी फॉर दिस. चला आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.